सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण काहीतरी अतरंगी करणार आहोत. वर्क फ्रॉम होमचा आजपर्यंत कधीच असा आस्वाद घेतला नाही आहे. तर आज आपण निघतो एका विशिष्ट ट्रिपसाठी. तर कुठं हे तुम्हाला हळूहळू समजेलच. काही प्रवास डेस्टिनेशनसाठी असतात आणि काही प्रवास स्वतःमध्येच एक अनुभव असतो. आणि आजचा आपला हा प्रवास अगदी तसाच होता. सकाळी लवकर उठून पुण्यातून गाडी काढली आणि थेट निघालो हैदराबादला. साधारण 550 किलोमीटरचा पल्ला. गाडी एक, रस्ता लांबलचक आणि सोबत आपली फेवरेट पर्सन. मग काय, पुणे मागं पडलं आणि सुरू झाला खरा हायवेचा प्रवास. मध्ये मध्ये थांबून एक कप चहा झाला, थोडी मस्ती झाली, गाणी ऐकली, थोडं खाल्लं आणि परत गाडीमध्ये बसलो. कारण रोड ट्रिप म्हटलं की हे सगळं तर पाहिजेच. हळूहळू शहराची गर्दी मागे पडत गेली आणि आजूबाजूला दिसायला लागली गावाकडची हिरवळ, लांबच लांब पसरलेला हायवे. आणि आज आपला रूट होता पुणे, सोलापूर, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा आणि हैदराबाद. कधी मस्त मोकळा रस्ता, कधी पावसाची सर, कधी हिरवागार नजारा, तर कधी नुसता हायवे आणि आपण. मध्ये मध्ये म्हणायचो चल अजून किती लांब आहे, आणि गुगल मॅप म्हणायचं भाऊ अजून खूप आहे. आणि खरं सांगायचं तर रोड ट्रिप मध्ये मला सगळ्यात भारी वाटतं ते हेच की आपण डेस्टिनेशनला पोहोचायला निघतो, पण खरी मजा ती वाटेतच येत असते. चहा कुठं पिला, कुठं थांबलो, काय खाल्लं, कोणत्या गाण्यावर मस्ती केली, या छोट्या छोट्या गोष्टीच नंतर मोठ्या आठवणी बनतात. आणि मग एक वेळ अशी आली की महाराष्ट्र मागे पडलं आणि आपण तेलंगणामध्ये एंट्री केली. रस्त्यावरचे बोर्ड बदलले, भाषा बदलली, आजूबाजूचं लँडस्केप बदललं आणि तेव्हा जाणवलं चल रे भाऊ, आता आपलं डेस्टिनेशन जवळ आले. साधारण 10 तासांच्या ड्राईव्ह नंतर शेवटी आम्ही पोहोचलो हैदराबाद मध्ये. आणि तिथं होता आमचा मित्र, ज्याच्या घरी पोहोचल्यावर वाटलं की बस आता गाडीला आराम द्या आणि स्वतःला पण. डेस्टिनेशन गाठल्याचा आनंद तर होताच, पण त्यापेक्षाही जास्त आनंद होता आजचा पूर्ण प्रवास मनसोक्त जगल्याचा. कारण ही फक्त पुणे टू हैदराबाद रोड ट्रिप नव्हती, तर हा होता आमच्या पुढील काही दिवसांच्या सुंदर आठवणींचा पहिला अध्याय. तर आता पुढं काय झालं, कुठं फिरलो, काय पाहिलं आणि या प्रवासात अजून किती भन्नाट आठवणी जमा झाल्या हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय श्रीराम.